नमस्कार, प्रांजलीज किचनमध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। प्रांजलीज किचन म्हणजे घरगुती चवीचा खमंग प्रवास। या प्रवासामध्ये आज आपण बनवतोय पनीरची एकदम झटपट होणारी अशी रेसिपी। त्यासाठी मी इथं सुहानाचा पनीर टिक्का मसाला वापरत आहे। यापासून पनीरची रेस्टॉरंट स्टाईल चवीची आणि कमीत कमी साहित्यामध्ये अगदी पटकन होणारी रेसिपी कशी करायची ते आपण बघूया। चला व्हिडिओला सुरू करूया। ज्यावेळी आपण बाहेर हॉटेलमध्ये ही पनीरची भाजी खातो त्यावेळी आपल्या मनात येतो की बापरे किती अवघड असेल ही पनीरची भाजी बनवायला। पण आज तीच पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीनं अगदी झटकीपट फक्त 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होणार आहे। त्यासाठी मी इथं पनीरचा प्रीमिक्स मसाला वापरते। त्याची किंमत फक्त 45 रुपये आहे आणि हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल। 45 रुपयामध्ये आपल्याला इथं 50 ग्रॅम प्रीमिक्स मिळतं आणि त्याच्या पाठीमागं सगळ्या त्याच्या इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, त्याप्रमाणे आपण करणार आहोत। तर सुरुवातीला त्यातलं सगळं प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे एका मोठ्या बाउलमध्ये। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घेतले मी। सुरुवातीला फक्त अर्धी वाटी दूध टाकून आपल्याला हे प्रीमिक्स मिक्स करून घ्यायचं आहे। त्या पॅकेटच्या पाठीमागे अगदी स्टेप बाय स्टेप ही भाजी कशी तयार करायची हे अगदी व्यवस्थित लिहिलेलं असतं, आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये। आपण फक्त त्या स्टेप फॉलो करत आहोत। इथं आता प्रीमिक्स तयार झालेला आहे, आपण हे साईडला ठेवूयात। आणि आता पनीर लागणार आहे आपल्याला। मी इथं पनीर घेतलं आहे, पण पनीर कट करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे जर तुमच्याकडं अशा प्रकारचा चाकू असेल ज्याला अशी डिझाईन असेल तर तो चाकू पनीर कट करण्यासाठी अजिबात वापरायचा नाही। तर कोणता चाकू वापरायचा तर पनीर कट करण्यासाठी हा असा एकदम प्लेन आणि शार्प जो असतो तो चाकू आपल्याला वापरायचा आहे, म्हणजे पनीर एकदम स्मूथली आणि व्यवस्थित कट होतं। पनीर कट करायच्या अगोदर हा जो पनीरचा ब्लॉक आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला आहे। हे बघा, आता तुम्हाला कितपत जाड हवं आहे पातळ हवं आहे त्याप्रमाणे अगोदर आपण याच्या फक्त स्लाइस कट करून घेऊयात। प्लेन चाकू वापरल्यामुळे पनीर अजिबात तुकड्यामध्ये कट होत नाही, एकदम व्यवस्थित आणि सॉफ्ट असा कट होतो। हे बघा, पनीरचे सगळे स्लाइस मी इथं कट करून घेते। आता एक स्लाइस घेऊयात आणि यापासून आपण पनीरचे छोटे छोटे क्यूब कट करून घेऊयात। तुम्हाला जसा आवडेल तसा छोटा किंवा मोठा तुम्ही इथं कट करू शकता। फक्त कट करतेवेळी लक्षात ठेवायचं की तो एकदम चौकोनी हवा आहे, खूप पातळ पनीर कट करायचं नाही, जाड ठेवायचं आहे आणि चौकोनी क्यूबमध्ये पनीर कट करायचं आहे। इथं माझे सगळे पनीर कट करून झालेत। आता आपण भाजीची तयारी करूयात। कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचं आहे, थोडंसं हिंग त्यामध्ये टाकूयात आपण। इथे मी फक्त तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून वापरलं तरी चालेल। 2 मोठे कांदे त्याची मी पेस्ट करून घेतली, ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। कांद्याचा उग्र वास जाईल आणि ती पेस्ट चांगली लालसर होईपर्यंत आपल्याला ते तेलावरती परतून घ्यायचे आहे। त्यानंतर तितकंच 2 मोठे टोमॅटो घेतलेत मी, त्याचीसुद्धा प्युरी तयार केली आहे आणि तीसुद्धा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे। भाजीच्या प्रीमिक्समध्ये कांद्याची आणि टोमॅटोची पावडरसुद्धा त्याने ॲड केलेली असते, ती नाही टाकली तरीसुद्धा चालेल। पण मी इथं भाजीची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि त्या भाजीला आणखीन थोडी टेस्ट छान येण्यासाठी फ्रेश कांदा आणि टोमॅटो याचीसुद्धा प्युरी त्यामध्ये ॲड केली आहे। 3 ते 4 मिनिट आपल्याला हे दोन्ही परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये जी आपण ग्रेव्ही तयार केली होती ती मिक्स करूयात, तीसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। जर इथं 1 प्रीमिक्स पॅकेट वापरलं आणि कांदा टोमॅटोची प्युरी तुम्ही ॲड केली तर 4 माणसं अगदी आरामात पोटभर जेवू शकतात। यामध्ये आपले काही घरगुती मसाले मी इथे ॲड करते। 1 चमचा तिखट, धनेपूड आणि गरम मसाला, बस। थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मसाले 2 मिनिटासाठी तेलावरती परतून घ्यायचे। तुम्हाला ही भाजी तर आणखीन थोडीशी स्पायसी हवी असेल तर यामध्ये तिखट आणि गरम मसाले आणखीन थोडे ॲड करा। ही भाजी खूप जास्त पातळ नसते, त्यामुळं अगदी थोडंसं यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी आज इथं फक्त पनीरची भाजी बनवते, तुम्ही यामध्ये याच ग्रेव्हीमध्ये बऱ्याच भाज्या बनवू शकता। शिमला मिरचीचे मोठे मोठे काप करून बटरवरती थोडंसं परतून घ्यायचं किंवा कांदा आणि टोमॅटोचे काप करून तुम्ही यामध्ये टाकू शकता। किंवा जर या भाजीला आणखीन दुप्पट चव देण्यासाठी तुम्ही पनीरसुद्धा इथं शॅलो फ्राय करू शकता
आणि ते त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. आणि फक्त एक उकळी आली की आपली इथं पनीर टिक्का मसालाची मस्त चटकदार अशी भाजी तयार झालेली आहे. वरतून थोडंसं फ्रेश क्रीम टाकायचं. 1-2 मोठे चमचे मी फ्रेश क्रीम इथं वापरत आहे. जर क्रीम नसेल तर साय फक्त दुधामध्ये फेटायची आणि ती त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे, बस. हॉटेल स्टाईलच्या जर भाज्या खायच्या म्हटलं की त्यासाठी तयारीसाठी खूप वेळ लागतो आणि साहित्यसुद्धा खूप जास्त प्रमाणात लागतं. पण आज तुम्ही पाहिलंत ना, खूप कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आज आपण ही रेस्टॉरंट स्टाईल त्याच्याच चवीची एकदम मस्त अशी पनीरची भाजी तयार केली आहे. अशाच साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात बनणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रांजलीज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.